समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या आणि दुर्गा मातेच्या, अंबे मातेच्या सेवेमध्ये रममान असाल. लवकरच आपली जवळ येत आहे अष्टमी. अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला ओटी ही भरायचीच असते. ओटी भरताना काय काय करावे, काय नाही, ओटी कशी भरावी, ओटीमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, ह्या सगळ्याच गोष्टीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा. ओटी भरणं हा कार्यक्रम अगदी पूर्वापार चालू आलेला आहे. माहेरून सासरला येते तेव्हा ओटी भरली जाते. मुलाकडचे मुलीला बघायला जातात, स्थळ पक्क करतात तेव्हा ओटी भरली जाते. आपल्याकडे कोणीही सौभाग्यवती पाहुणी लहान बाळाला घेऊन पहिल्यांदा येतात तेव्हाही ओटी भरली जाते. बाळणपणात 3ऱ्या महिन्यानंतर चोर ओटी देखील भरली जाते. त्याचप्रमाणे आपल्याकडे सवाष्ण म्हणून जेव्हा आपण नवरात्र किंवा मार्गशीर्ष महिन्यात एखादी सवाष्णी बोलवतो तेव्हा तिचीही ओटी भरली जाते. आणि शारदीय नवरात्र, इतर जी नवरात्र, गुप्त नवरात्र येतात त्यामध्ये देवीचीही ओटी भरली जाते. या दिवसांमध्ये तुमच्या घरी कोणीही सवाष्णी येऊ दे, तिला रिक्त हस्ते न पाठवता तिची ओटी भरा. ओटी भरल्याने आपले सौभाग्य वाढते, आपले मांगल्य वाढते आणि त्या स्त्रीचेही सौभाग्य वाढते असे म्हटले जाते. आता सगळ्यात आधी तुम्हाला मी ओटीचं साहित्य दाखवते आणि मग आपण पुढचा व्हिडिओ बघूया. सर्वप्रथम ओटीचं सामान बघूयात. या ठिकाणी हिरवी साडी ही रेशमीच असावी, कारण रेशमी साडीने आपल्यापर्यंत सात्विक लहरी देवीच्या पोचतात. आणि जेव्हा आपण बघतो की देवींच्या अंगावर नेहमी रेशमी साड्या असतात, नऊवारी साडी असेल तर जास्त चांगली. मात्र आपण ही घरातल्या कुलदेवीची भरत आहोत म्हणून तुम्हाला ही 6 वारी असेल तरी चालेल. मात्र तुम्ही जर कुठल्याही मंडळामध्ये जाऊन किंवा मंदिरात जाऊन देवीची ओटी भरणार असाल तर ती नक्कीच 9 वारी कॉटनची असावी, हे लक्षात घ्या. तर मी घेतलेली आहे हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाला खरं तर जास्त महत्त्व आहे. हिरव्या रंगाची जरी काठाची साडी. त्यानंतर या ताटामध्ये तुम्हाला एक चुनरी दिसत आहे. मातेला चुनरी चढवावी नेहमी. एक छोटीशी चुनरी घ्या, मोठी घ्या. फळ म्हणून मी केळं घेतलेले आहेत. तुम्ही कोणतीही फळ घेऊ शकता. केळ एक घ्यायचं नाही तर अशी फणी घ्यायची. त्यानंतर देवीला गजरा किंवा वेणी तुम्ही काही घेऊ शकता. बांगड्या, हे सगळं सौभाग्याचं सामान, ज्यामध्ये टिकल्या, बांगड्या, गंध, पावडर, मेहंदीचा कोन, कानातलं आणि गळसरी म्हणजे मंगळसूत्र, हे सगळं आहे. इथे ओटीसाठी अखंड तांदूळ, एक छोटा नवीन रुमाल, इथे परकर, ब्लाउज पीस, त्यामध्ये दक्षिणा, नारळ आणि ही साडी. आणि आपल्याला मेन लागणार आहे हळदी कुंकू, जे आपल्याला देवीला करंडाच द्यायचा आहे किंवा मग तुम्ही पुड्यांमध्ये सुद्धा देऊ शकता. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये ठेवायची आहे आपल्याला उदबत्ती. त्या अशा प्रकारे 2 उदबत्त्या पण ठेवायच्या आहेत पूजेमध्ये. संपूर्ण पूजेचं साहित्य आपण देत आहोत. त्याचप्रमाणे ठेवायचं आहे कापूर. कापूर काढते मी 2 मिनिट. हा कापूर. आणि दिव्याला लावण्यासाठी म्हणजे दिवा लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेलाची बाटली. म्हणजे तेलाची 1 बाटली आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये जर गेलात तर दान करायची आहे. घरात ही आणून आपणच वापरायची आहे. तर हे झालं साहित्य जे देवीच्या ओटीला आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला मातेला आपल्या कपाळी आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्या कपाळी हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर घटाला हळदी कुंकू दुरूनच व्हायचं आहे. कुलदेवी मातेला लांबूनच हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्या मांडीवर घ्यायचं आहे. नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. साडीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि आपलं हे जे सगळं साहित्य आहे, हे बघा, हे जे सगळं साहित्य आहे त्यालाही हळदी कुंकू लावायचं आहे. त्याआधी काय करायचं, 3 वेळा तांदूळ असे हातात घ्यायचे, घटाला लावायचे, जसे आपण सवाष्णीची ओटी भरतो तसं. आणि 3 वेळा तांदूळ या ओटीवर ठेवायचे. 3 वेळा असे घटाला लावायचे, 3 वेळा असे याच्यावर ठेवायचे, साडीवर ठेवायचे. आणि तुम्हाला त्यानंतर ही जी ओटी आहे, ही सगळी ओटी म्हणजे आता हे सगळं साहित्य हे सगळंच ह्याच्यावर घ्यायचं. बांगड्या, देवीला गजरा,
हा एक छोटासा नवीन रुमाल आणि केळी, हे सगळं साहित्य असं एकत्र घ्यायचं. आपल्या छातीला 3 वेळा ओटी लावायची आणि 3 वेळा देवीपाशी न्यायची आणि नंतर दुर्गा मातेचा जय जयकार करायचा. बोल दुर्गे माते की जय, अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, मनशंकरी माता की जय, श्री कुलदेवताय नमो नमः. अशा प्रकारे आपल्याला ही ओटी भरायची आहे आणि ओटी देवी समोर ठेवून द्यायची आहे. आता यातल्या काही अक्षता आपल्याकडे ठेवायच्या आहेत, म्हणजे या ज्या अक्षता आहेत त्या आपल्याकडे ठेवायच्या आहेत आणि या तुम्हाला आपल्या भातामध्ये वापरायच्या आहेत. ही तेलाची बाटली आहे, ती सुद्धा आपल्याला घरातच वापरायची आहे. मंदिरात दिलीत तर तुम्ही शिदा आणि तेलाची बाटली, शिदा म्हणजे काय तर हरभरा डाळ, पीठ गव्हाचं, गूळ असा शिदा तुम्ही, तांदूळ असा शिदा तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक सांगते, ही जी साडी आहे, जर तुम्हाला इच्छा असेल तर आपणच आपल्या कुलदेवीला नेसवलेली साडी आहे, तुम्ही स्वतःही नेसू शकता किंवा तुमच्याकडे जर तुमची नणंद आली, जाऊ आली, अगदी जवळची कोणी मैत्रीण आली, जवळचं कोणी हितचिंतक तुमचे जे असतात ते कोणी आले तर त्यांची पण ही सगळी ओटी तुम्ही भरू शकता. हा गजरा त्याच दिवशी तुम्ही घालून टाका, फळं घरामध्ये खा आणि सगळं हे जे साहित्य आहे, टिकल्या बांगड्या असंच आणा जे तुम्हाला स्वतःला किंवा कुणाला तरी वापरता येईल. हे जे किट आहे हे सगळं तयार मिळतं. हे बघा याच्यावर दिलेलेच आहे देवीचे 16 शृंगार, यातले सगळं साहित्य वापरता येईल असं आहे. फक्त यामध्ये ज्या आहेत त्या बांगड्या लहान आहेत, या बांगड्यांच्या ऐवजी मी मोठ्या बांगड्या ठेवल्या आहेत. बाकी याच्यात कंगवा आहे, तुम्हाला सांगते आरसा आहे, हे बघा आरसा आहे, हळदी कुंकवाच्या पुड्या, सगळं काही याच्यामध्ये मातेचा 16 शृंगार, सौभाग्यवती म्हणजे हळद कुंकू, नेलपेंट, मणी, मंगळसूत्र, नथ, जोडवी, विरोधी, काजळ, बांगडी, करंडफणी, आरसा, गंधबाटली, कंगवा, टिकली, चकमक, मेहंदी, शॅम्पू, पावडर, कानातलं, नथीपासून सगळं यात आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवी मातेची ओटी भरायची आहे आणि तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे, तिचा जय जयकार करायचा आहे. आता हे सगळं झाल्यावर आपली ओटी भरून झाली का तर नाही, यानंतर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला बसून म्हणायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला थोडंसं म्हणून दाखवते. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पान नंबर 143 वर हे आहे. ओम शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्र प्रभावेण चंडी जाप शुभो भवेत्. न कवचम नार्गला स्तोत्रम किलकम न रहस्यकम न सुक्तम नापि ध्यानम च न न्यासो न च वार्चनम. अशा प्रकारे हे पूर्ण तुम्हाला म्हणायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. याशिवाय देवी मातेची ओटी अपूर्ण असते असं म्हटलं जातं, म्हणून मंडळात जरी गेलात कुठल्याही तरी पुस्तक सोबत न्या, तिथं मांडी घालून बसा आणि ओटी भरून झाल्यानंतर हे स्तोत्र म्हणा. देवीजवळ झालेल्या चुकांबद्दल माफी मागा, माझ्याकडून जशी वेडीवाकडी सेवा झाली तशी मंजूर कर असं सांगा आणि पुढच्या वर्षी एवढ्याच उमेदीनं मी तुझं नवरात्र करू शकू दे, ही मला ताकद दे असंही सांगा. सगळ्या स्त्रियांचं रक्षण करा, कुठल्याही स्त्रीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, जगामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू दे, ही आपल्या मातेजवळ प्रार्थना करा. स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे. स्त्री जर एक बाळ जन्माला घालू शकते तर विचार करा स्त्री काय काय करू शकते. एक स्त्री घर उभारू पण शकते, एक स्त्री घर बिघडवू पण शकते. कुठल्याही क्षेत्रात असं नाही की स्त्री नाही, त्यामुळे स्त्रीचा आदर करा. सगळ्या पुरुष दादांना माझी तुम्हाला अगदी विनंती आहे, स्त्रीचा आदर करा. स्त्रीला जितका आदर द्याल तितकी तुमच्या घरामध्ये भरभरून लक्ष्मी नांदेल. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यांना अचूक माहिती मिळू दे ओटी भरण्याची. श्री स्वामी समर्थ.